वाड्यांच्या तळघरामध्ये खूप सोनं आहे, खजिना आहे, तिथं काहीतरी आवाज येतो, अमावस्येला कोणीतरी वारलेलं असतं. खरं सांगू का, परिस्थिती फार दयनीय आहे. एकेकाळी इतिहासात फार कर्तृत्व गाजवलं, मोठे वाडे बांधले, कितीतरी गावची जहागीर, जमीन जुमले. पण आज अक्षरशः म्हणजे हे वास्तव आहे. आजकाल कुठे शेतावर सुद्धा कामाला ती मंडळी जात आहेत. खूप कमी जमिनी राहिलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य स्थापन केलं 17व्या शतकात. त्याच्यानंतर त्यांचा इतका मोठा विस्तार हा सगळा पेशव्यांच्या काळामध्ये 18व्या शतकात झाला. नंतर इंग्रजांविरुद्ध संघर्ष मराठ्यांनी भारतात सर्वाधिक केला. तर ह्या एवढा उज्ज्वल मराठ्यांचा इतिहास, याच्यामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, अनेक घराणी आहेत ज्यांचं योगदान आहे, पण त्यांचा इतिहास काय आजपर्यंत समोर आला नाही. पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे, ज्यांनी बालशिवबांना एक मार्गदर्शक म्हणून ते लाभले, शहाजीराजांच्या मुशीत तयार झालेली व्यक्ती. त्यांच्यापासून सुरुवात होऊन अनेक घराणी आहेत आणि शेवट हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळे, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्यापर्यंत होतो. की जे आधीचे जे घराणे होते समजा, की त्यांना एवढं वैभव होतं, वैभवशाली होते, पण आज त्यांची काय परिस्थिती समजा. तर त्या मधल्या काळामध्ये जी सरदार मंडळी आली, कोकणात आंग्रे असतील, सरदार दाभाडे, नागपूरकर भोसले, परसोजी भोसले, सरदार कदम मांडे, पवार, सरलष्कर निंबाळकर, घोरपडे, ही घराणी फार मोठी होती. यांचा मोठा इतिहास आहे. लक्षात घ्या, मराठीशाही इज इक्वल टू पेशवाई असं नाही. वाड्यांची आज फक्त नुसती दारच शिल्लक राहिली. तो आतमधलं सगळं पडलं, नुसती दारच शिल्लक राहिली. नक्षीदार त्या चौकटी, 2 झाडपांची, वर गणेशपट्टी, सुंदर ते नक्षीकाम, चिन्नी हातोड्यानं केलेलं, सागवानातलं दगडी कमळं, ती प्रवेशद्वारावरची, आतलं सगळं पडलं.